मराठी माणूस तो श्रीमंत का होत नाही कधीच पिढ्यानपिढ्या. त्याचं एकमेव कारण एका वाक्यात आहे. ते वाक्य कुठलं तर आम्ही मजा कधी करायची. आणि त्या मजाच्या नादात त्याच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय राहत. आपण हे विसरतोय की पगार जास्त असायची गरजच नाही. तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र हे टाइम आहे. सो इवन इफ यू स्टार्ट विथ 500 rupees you will still become rich compared to somebody who is starting with 50,000 but he is starting after 40. ही पॉवर आहे. वाव. जर मला 10 वर्षात 1 कोटी हवे असतील तर मी कितीची SIP चालू केली पाहिजे? 45,000. आणि 20 वर्षात तर 10,000 कमवू. लोकांना श्रीमंत व्हायचं नाहीये, त्यांना असं वाटतं, पण त्यांना श्रीमंत दिसायचं. ते श्रीमंत दिसण्याच्या गर्ततेमध्ये ते घर घेऊन टाकतील, गाडी घेऊन टाकतील अँड दे विल शो ऑफ, बट दे विल नॉट क्रिएट दी 1 crore पोर्टफोलिओ. सो 1 लाख रुपये मी गुंतवणूक केली, एकदाच केली आयुष्यात. 11% त्याच्यावर मला व्याज मिळतंय. 1 लाखाचे 2 लाख व्हायला 7 वर्ष लागतात साधारण. बरोबर. अजून 4 वर्षांनी म्हणजे 11व्या वर्षी 2 लाखाचे 3 लाख होतात. अजून एक मुद्दल ऍड झाली. असं तुम्ही कॅल्क्युलेशन करत जा एक्सेलमध्ये. 17व्या किंवा 18व्या वर्षी हे पैसे 6 पट झालेले असतात. सो यू विल हॅव 6 lakhs. आता माझा प्रश्न हा आहे की किती लोक 17 वर्ष सातत्याने हा गेम खेळतील? कोणीच खेळणार नाही. मला एखादा मोबाईल घ्यायची इच्छा झाली, उकळी फुटली अचानक. काय तर iPhone 16 लॉन्च हो गया बाजार में. इट इज परफेक्टली फाईन. इच्छा झाली ना, नो प्रॉब्लेम. दुकानात जा, मोबाईल फोन बघा, सगळं बघा. फक्त तिथे निर्णय घेऊ नका. 24 तास स्वतःला वेळ द्या आणि 24 तासात काय करायचं एवढाच विचार करायचा आहे मला की ह्या गोष्टीची मला गरज आहे की हे हवीशी वाटते. गरज असेल 2 iPhone घ्या. मी तुम्हाला रिटायरमेंट ही कोणालाही चुकत नाही. एक वेळ तुम्ही मुलांच्या लग्नासाठी पैसे नाही गोळा केले तर तुम्ही मुलांना पळून जाऊन लग्न करा असं सांगू शकता, पण रिटायरमेंटला कुठे पळून जा. सो त्याची व्यवस्था पहिले करा. माहिती की माझा पगार नाही वाढणार आहे, तर मला अजून माझं इन्कम स्ट्रीम सोडायचं, तर काही पर्याय केलाच पाहिजे. इनफॅक्ट रिलाइंग ऑन अ सिंगल सोर्स ऑफ इन्कम इज फायनान्शियली सुसाइडल. मग कसं करणार? ज्या लोकांना हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण साधारणतः मिडल क्लासमधल्या लोकांना एक सवय असते, अरे हे काय आपल्या बस की बात नाही. म्हणजे ते कोटी अब्ज वगैरे ह्या गोष्टी आपण कधी ऐकत नाही. ते कोटी 1.5 कोटी म्हणलं की ते श्रीमंतांची कामं, आपली नाहीत असं कुठेतरी आपण म्हणतो. पण खरंच 1 कोटी एका मिडल क्लास सामान्य घरातल्या माणसाला कमवणं शक्य आहे का? तेवढी संपत्ती जमा करणं शक्य आहे का? आणि रिटायरमेंटला नाही, कमवत्या वयात आपल्या उमेदीच्या काळात आपण 1 कोटी जमवू शकतो का? हाऊ टू मेक युअर फर्स्ट करोड. मी पहिल्यांदा कसा करोडपती बनेन? आणि याच विषयावरती बोलायला आपल्यासोबत आहेत समीर माचवे सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. एक तर तुम्ही नाशिकवरून खास या एपिसोडसाठी आला, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सर गेली कित्येक वर्ष, 25हून जास्त वर्ष या क्षेत्रात काम करतायत सर. फायनान्शियल एक्सपर्ट आहेत, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत आणि इन्शुरन्समध्येही त्यांचं बरंच काम आहे. ते लेखकही आहेत. या विषयांवरती त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर सरांकडनं साध्या सोप्या शब्दात समजून घ्यायचा प्रयत्न करणार की मी ॲज अ मिडल क्लास माणूस 1 कोटी कमवू शकतो का, जमवू शकतो का, आणि ते कसे? तर सर पहिला प्रश्न मुळात आहे की 1 कोटी आकडा ऐकलं की तो खूपच लांबचा आणि मेरे बस की बात नाही आहे, माझ्या अवकातीच्या बाहेर, म्हणजे लिटरली माझ्या लायकीच्या बाहेरची गोष्ट कुठेतरी वाटते जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा. हे कशामुळे वाटतं? मुळात हा माइंडसेटमधला प्रॉब्लेम काय आहे? एक म्हणजे रिॲलिटी पण आहे की खूप लोकांकडे 1 कोटी रुपये नसतात. म्हणजे जर आपण गुगल केलं की किती टक्के भारतीयांना 1 कोटी इन्व्हेस्टमेंट दिसते, पगार असेल 1 कोटीचा पण पैसा साठत नाही, तर उत्तर येतं गुगलवर की लेस दॅन 1% पीपल हॅव 1 crore ॲज अ इन्व्हेस्टमेंट कॉर्पस. आणि निश्चितच इट इज नॉट अ इझी टास्क टू अचीव, बट इट इज नॉट डिफिकल्ट ऑल्सो. मी असं म्हणेन की त्याला जर आपण एक सूत्र लावलं, एक फॉर्म्युला लावला, तर साधा माणूस देखील करोडपती होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला लॉटरी अकाउंट बनेगा करोडपती वगैरे इथे कुठे जायची गरज नाही. एक प्रॉपर प्लॅन आपण बनवला, एक योग्य पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली तर 1 crore इज व्हेरी व्हेरी अचिवेबल. आणि 1 crore 2 crore आज पुण्यामध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे त्याला. घर घ्यायचं तर 1.5-2 कोटी रुपये तर असे लागून जातात अगदी छोट्या घरासाठी. सो तिकडे जर 1 crore माणूस घर घेऊ शकतो तर इन्व्हेस्टमेंट निश्चितच करू शकतो, पण ती मानसिकता मिसिंग आहे. आणि दॅट इज व्हॉट इज द प्रॉब्लेम आय वुड से. बऱ्याचशा कॉमेंट्स असल्या की नाही ते ठीक आहे, सगळं तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत आहेत म्हणून होतं आहे, पण माझा पगारच 50,000 रुपये, मला सगळे खर्च EMIचं, मग माझ्याकडे फार शिल्लकच राहत नाही, तर मग मी कसं करणार? का मग तर त्या माणसासाठी पण ते शक्य आहे का? हो, इट इज व्हेरी इझिली अचिवेबल. एक साधं तुम्हाला मी उदाहरण देतो की आपल्याला शाळेमध्ये कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला शिकवतात आणि आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे की आईन्स्टाईननी सांगितलं की कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. पण
ते आश्चर्य माझ्या लाईफमध्ये कसं होईल हे सांगितलं नाही कोणीच. सो जर आपल्याला 1 कोटी अचीव करायचे असतील तर सिम्पल फॉर्म्युला हा आहे की कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला रिअल लाईफमध्ये अप्लाय करा. त्याच्या फॉर्म्युलामध्ये जे रेस टू एन आहे, म्हणजे टाईम इज दी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. खूप वेळा लोक चूक काय करतात की इन्व्हेस्टमेंट पोस्टपोन करतात. माझा पगार वाढू दे, ॲज यू राईटली सेड की 50,000 पगार आहे आणि 5-10 हजार रुपये जेमतेम उरत आहेत, तर मग मी 1 लाख पगार झाल्यावर मग गुंतवणुकीला सुरुवात करतो. आणि रिअल लाईफ एक्सपिरियन्स काय आहे की जेव्हा जेव्हा आपला इन्कम वाढतो तेव्हा तेव्हा खर्च वाढतो, गुंतवणूक वाढत नाही. माणसाचा पगार डबल झाला तर तो जाऊन पटकन गाडी घेऊन टाकेल, पण तो गुंतवणूक सुरू नाही करणार. ही मानसिकता आहे. बिकॉज अट्रॅक्शन लायबिलिटीचं जास्त आहे. कारण जरी ॲज आपला सब्जेक्ट म्हणतो की 1 कोटी, आपण म्हणू शकतो की आजच्या तारखेला मध्यमवर्गीय माणसाकडे 1 कोटी आले तर तो श्रीमंत झाल्याचं फील निश्चितच आहे. पण लोकांना श्रीमंत व्हायचं नाही आहे, त्यांना असं वाटतं, पण त्यांना श्रीमंत दिसायचं आहे. मग ते श्रीमंत दिसण्याच्या गर्ततेमध्ये ते घर घेऊन टाकतील, गाडी घेऊन टाकतील, अँड दे विल शो ऑफ, बट दे विल नॉट क्रिएट दी 1 crore पोर्टफोलिओ. आणि दॅट इज दी मेन थिंकिंग प्रोसेस की गुंतवणुकीला प्राधान्य न देणे आणि लायबिलिटीला प्राधान्य देणे, आणि मग ते कधीच होणार नाही. मग सो स्टार्ट अर्ली, दॅट इज दी मेसेज. की तुम्हाला पैसे कमवायला लागले पहिल्या दिवशी, त्याच दिवशी तुमची गुंतवणुकीची पेरणी सुरू करा, तरच तुम्हाला ती ग्रोथ मिळेल. आणि एक सारखं म्हणलं जातं की स्टार्ट अर्ली, तुम्ही तुमच्या विशीतच चालू करा. पण जनरली जॉब लागतो 22-23च्या दरम्यान, आणि मग तेव्हा काहीतरी अगदीच कमी पगार असतो आणि तेव्हा तुमचे ड्रीम्स असतात. तोपर्यंत तुम्ही वडिलांच्या पैशावरती जगत असता. तर तेव्हा असं असतं की नाही, मी माझा फोन घेणार आहे, मला आत्तापर्यंत खायला रोखत होतं कोणी, घरातनं येणाऱ्या पॉकेट मनीवरती मी बाहेर जेवायला जायचं, त्यामुळे वाटत आता मी जाणार आहे. मग तिथून तो ब्रेक कसं करायचं? सो एक सगळ्यात मोठा थिंकिंगमधला फ्लॉ काय आहे आपल्या, तर वी थिंक की श्रीमंत होणं इज अ फंक्शन ऑफ युअर इन्कम. ही मानसिकता आहे. इट इज नॉट युअर इन्कम फंक्शन, इट इज अ फंक्शन ऑफ युअर एक्सपेन्सेस. तर एक सिम्पल तुम्हाला 3 स्टेप फॉर्म्युला सांगतो मी. कुठल्याही माणसाला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी हे 3 स्टेप फॉलो केल्या तर त्याला काही अक्कल नसली तरी तो श्रीमंत होईल ऑटोमॅटिक. स्टेप नंबर 1 काय आहे, तर तुमचा इन्कम वाढवायला प्रयत्नशील राहा. मला असं वाटतं नोकरी करणारा माणूस असेल, धंदा करणारा माणूस असेल, 99% लोक हा प्रयत्न करतात. ऑफिसमध्ये चांगलं काम करतील, दुकानावर जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज करतील, काहीतरी करतील आणि धंदा वाढवायचा प्रयत्न करतील किंवा पगार वाढवायचा प्रयत्न करतील. तिथे 99% लोक पास होतात. सेकंड स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे खर्च कमी ठेवा. आणि हे जमत नाही, कारण आज समाजामध्ये एक प्रेशर आहे, कंपॅरिझन चालू आहे. आपण सातत्याने कंपॅरिझन करतो. अरे माझ्या शेजारच्यानी गाडी घेऊन टाकली, त्यांनी घरामध्ये इतकं छान इंटिरियर केलं, हे केलं, ते केलं, आणि त्या स्पर्धेमध्ये पुढे राहण्यासाठी आपण खर्च वाढवत राहतो. इन्कम वाढला की खर्च वाढतो. कधी कधी इन्कमही वाढत नाही तरी खर्च वाढवतो. लोक क्रेडिट कार्ड घेतील, लोन घेतील, काही पण घेतील. सो दॅट इज दी ट्रॅप. आणि मग इथे 5-10% लोकच पास होतात की ते इन्कम वाढल्यानंतर खर्च मेंटेन करू शकतात. आणि मग थर्ड स्टेप काय आहे, तर तुमचा जो गॅप आहे इन्कम आणि एक्सपेन्समधला, तो एका एक्सपर्टच्या माध्यमातून गुंतवणूक करा, जेणेकरून त्याच्यावरती जो परतावा मिळणार आहे तो महागाईच्या दरापेक्षा किमान 1.5 ते दुप्पट असला पाहिजे. हा 3 स्टेपचा फॉर्म्युला आहे. हा जर तुम्ही 10-12 वर्ष राबवला तर तुम्ही फायनान्शियली फ्री होता आणि 1 कोटीचं स्वप्न तुमचं रिॲलिटीमध्ये येऊ शकतं. बट आपण खर्च कमी करायला विसरतो. आणि दॅट इज वाय आय से की श्रीमंत होण्यासाठी इन्कम नाही तर खर्च कंट्रोल करण्याची कुवत पाहिजे. कारण इन्कम तुमच्या कंट्रोलमध्ये तसाही नाही आहे. बट आज तुम्ही आजूबाजूला बघाल तर ऑल दीज कंपनीज वॉन्ट यू टू कीप बाईंग. खरं आज जे टार्गेटेड ॲड्स चाललेले आहेत सगळीकडे, सगळं एम काय यांचा की तुम्ही फक्त शॉपिंग करत राहा. इव्हन इकोसिस्टम पूर्ण ते म्हणजे तुम्हाला आपल्या ज्या सगळ्या चांगल्या प्रोडक्ट्स होते, इन्शुरन्स सारखे प्रोडक्ट होते, PPF सारखे प्रोडक्ट, त्या सगळ्यावरचं तुमचं टॅक्स रिबेट काढून टाकलेलं आहे. आपल्याला टॅक्सेबल इन्कम हे केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या हातात पैसे राहत आहेत. PFची विड्रॉल लिमिट वाढवलेली आहे, GST कमी केलं आहे. म्हणजे इव्हन द गव्हर्नमेंट, द इकोसिस्टम, द ॲडव्हर्टायझिंग, एव्हरीवन वॉन्ट यू टू स्पेंड मोर. एक्झॅक्टली. दॅट इज द होल गेम. डिस्पोजेबल इन्कम कसा वाढेल ह्याच्यावरती लक्ष आहे, कारण का आपण कन्झ्युमर इकॉनॉमीकडे वाढतोय. राईट. सर, तुम्ही मगाशी बोलता एक गोष्ट म्हणालात, मी त्या परत मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे लवकर चालू करा. काय फरक पडतो सर? मी विशीत चालू केलं,
त्याच्याविरुद्ध एखाद्याने तिशीच चालू केलं, म्हणजे एखाद्याने बाबा अगदी जॉब चालू झाला, पहिले 2 वर्ष टाइमपास केला, मज्जा केली आणि 25व्या वर्षी चालू केलं. एखाद्याला थोडं लग्न झाल्यावरती अक्कल आली, 30व्या वर्षी चालू केलं. आणि एखाद्याने अगदी जरा मुलं बाळं झाल्यावरती त्याला फार लक्षात आलं की अरे बापरे आपण फारच खर्च केला, 40व्या वर्षी चालू केलं. फरक काय पडतो? अगदी सिम्पल लॉजिक आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळाच तुमचा पगार यंग असताना गुंतवा. मजा पण केली पाहिजे, लाईफमध्ये एक बॅलन्स पाहिजे. पण एक ॲसेट ॲलोकेशन करा की मी जर 100 रुपये कमवले तर त्यातलं मी एक 10%, 20%, 25% ज्याच्या त्याच्या गरजेनुसार मी ते गुंतवणूक करीन. पहिलं गोष्ट ही करायची. सो एक साधं जर मी कॅल्क्युलेशन केलं की एखाद्या व्यक्तीने 25व्या वर्षी सुरुवात केली गुंतवणुकीला, त्याला समजा 22-23ला नोकरी लागली, 1-2 वर्ष तो मनाप्रमाणे जगला आणि नंतर तो सिरियस झाला आणि ही स्टार्ट्स इन्व्हेस्टिंग से फॉर नेक्स्ट ही हॅज गॉट 30 इयर्स. 55व्या वर्षी त्याला 1 कोटी जमवायचे असं आपण गृहीत धरू. 30 वर्ष त्याच्याकडे आहेत. एखादा माणूस उशिरा जागा झाला आणि त्याच्या 35मध्ये त्याला वाटलं की नाही आपण पण करोडपती व्हायला पाहिजे, तो 35मध्ये सुरू करतो, त्याच्याकडे 20 वर्ष आहेत. आणि एखादा लेट लतीफ आहे, 45ला जागा होतो आणि मग तो तिथे सुरू करतो. तर ह्याच्यासाठी जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर ज्याच्याकडे 30 वर्ष आहेत त्याला फक्त 3,000-3,500 रुपयाची SIP चालू करायची, ज्याच्यावरती 12% त्याला रिटर्न मिळाले तर त्याचं 1CRचं कॉर्पस तयार होतं. आता 12% पण मी सांगतोय इट इज टिपिकली अ वर्स्ट केस. बट आपण कन्सिडर करू की या तिघांचंही नशीब अगदीच खराब आहे, त्यांना 12%च मिळत आहेत. तर 3,000-3,500च्या SIPत 1 कोटीचं काम होतं. तेच तुम्ही 10 वर्ष पुढे ढकललं तर तुम्हाला 10,000 रुपये म्हणजे तिप्पट SIP करावी लागेल. ती केली तर 1CR होईल. आणि जर 45व्या वर्षी सुरुवात केली तर मात्र त्याला 45,000ची SIP करावी लागेल, विच इज ह्यूज. कारण त्या एजमध्ये तुमचे ऑलरेडी खर्च बांधले गेलेले आहेत, EMI चालू आहेत, मुलं मोठी झाली आहेत, त्यांचे शिक्षणाचे खर्च चालू आहेत. अँड ते सगळं करताना 45,000ची SIP करता येईलच याची शक्यता कमी आहे. कम्पेअर्ड टू एखाद्या माणसाचा 20,000 रुपये पगार असला तर तो 3,000-3,500ची SIP इझिली अफोर्ड करू शकतो. दी गेम इज अबाउट टाईम. यंग लोकांकडे सगळ्यात मोठं शस्त्र काय, मगाशी जसं आपण म्हणलो की पगार कमी आहे हे कारण आपण देतोय, पण आपण हे विसरतोय की पगार जास्त असायची गरजच नाही. तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र हे टाईम आहे. सो इवन इफ यू स्टार्ट विथ 500 रुपीज you will still become rich compared to somebody who is starting with 50,000 but he is starting after 40. ही पॉवर आहे. वाव. तर ती आपण करत नाही. आज माझे अनेक क्लायंट आहेत पुण्यात, IT मध्ये 2-2.5 लाख रुपये पगार इज व्हेरी कॉमन प्लेस, पण त्यांची पण SIP नसते. अँड सगळा फोकस कुठे खर्च करण्यावर. मोठी गाडी घे, मोठं घर घे, EMI भरत राहा आणि लास्ट प्रायोरिटी आपण देतो गुंतवणुकीला. सो फर्स्ट प्रायोरिटी गुंतवणुकीला द्या, कमी पैसे टाका पण लवकर टाका. राईट. आणि साधारण तुम्ही 3,000-3,500 तर ऑलमोस्ट आय थिंक सगळ्यांना हे शक्य आहे. जे एक साधारण 25,000-30,000 रुपयाच्या वर कमवतात त्यांना ते पॉसिबल. म्हणजे जर ठरवलंच आपण की 50,000 रुपये पगार आहे, त्याच्या डोक्यातच धरलं की मला 45,000 रुपयेच पगार आहे तर मी करू शकतो ते. पण किती वर्षात मग 1 कोटी होतील? टिपिकली 3,500ची SIP केली तर 30 वर्ष लागतील रिटायरमेंटला काइंड ऑफ. कारण त्याच्यात कंपाऊंडिंग तसं होणार आहे. बट इफ यू लुक ॲट दी इन्व्हेस्टमेंट तर किती होते इन्व्हेस्टमेंट? 3,500 रुपये इंटू 30 इयर्स. सो 12-36 इंटू 3. सो दॅट इज हाऊ स्मॉल दी इन्व्हेस्टमेंट इज. पण तेवढं ते मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. सो कंपाऊंडिंगसाठी टाईम इज दी गेम. एक साधं मी तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे जे लोक हा एपिसोड बघतायत त्यांनी कुठेतरी बॅकएंडला हा विचार केला पाहिजे की कंपाऊंडिंगचा गेम कसा चालतो आणि व्हाय आईन्स्टाईननी सांगितलं 8वं आश्चर्य आहे, पण ते वर्कआउट का नाही होत. त्याचं एक साधं उदाहरण देतो मी. सो 1 लाख रुपये मी गुंतवणूक केली, एकदाच केली आयुष्यात. 11% त्याच्यावर मला व्याज मिळतंय. चक्रवाढ व्याजाने तो पैसा वाढतोय. इट इज इन्व्हेस्टेड इन इक्विटी म्युच्युअल फंड. दरवर्षी 11% मिळायची काही गरज नाही. ॲव्हरेज 7 वर्षात 11% मिळाली इनफ आहे. एका मुद्दलीत 1 मुद्दल म्हणजे 1 लाखाचे 2 लाख व्हायला 7 वर्ष लागतात साधारण. बरोबर. अजून 4 वर्षांनी म्हणजे 11व्या वर्षी 2 लाखाचे 3 लाख होतात. अजून 1 मुद्दल ॲड झाली. असं तुम्ही कॅल्क्युलेशन करत जा एक्सेलमध्ये. 17व्या किंवा 18व्या वर्षी हे पैसे 6 पट झालेले असतात. सो यू विल हॅव 6 lakhs. आता माझा प्रश्न हा आहे की किती लोक 17 वर्ष सातत्याने हा गेम खेळतील? कोणीच खेळणार नाही. आज एव्हरेज होल्डिंग पिरियड इन इक्विटी भारतामध्ये 2.5 वर्ष आहे. दिस इज दी बिगेस्ट प्रॉब्लेम. 2.5 वर्ष पेशन्स नाही. पेशन्स नाही. आपल्याला लगेच ती गाडी बदलायची कारण ती मानसिकताच नाही. करेक्ट. पैसे आहेत
मानसिकता नाही आहे. आता 17व्या वर्षानंतर खरा गेम सुरू होतो. 17व्या वर्षापर्यंत 6 पट झाले, म्हणजे 1 मुद्दलीत 5 मुद्दली ॲड झाल्या. 18व्या वर्षी अजून 1 लाख ॲड होतील. 19व्या वर्षी अजून 1 लाख, 20व्या वर्षी अजून 1 लाख, आणि मग ते गणित महिन्यावर यायला लागतं. आणि इट स्टार्ट्स मल्टिप्लाइंग नाऊ. दॅट इज दी 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. म्हणून आईन्स्टाईननी जे सांगितलंय त्यांनी हेच सांगितलं नाही की तुम्ही थोडे दिवस थांबा मग ते वंडर वर्क होईल. त्यांनी त्याला वाटलं की लोक समजदार असतील, पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही. आणि इट विल ॲक्च्युली मल्टिप्लाय नाऊ. हे मी माझ्या लाईफमध्ये कसं वापरलं आहे, आय कॅन रिलेट फ्रॉम देअर. मला आता 20 वर्ष झाली आहेत गुंतवणूक करून. सो आय एम नाऊ ॲट दॅट स्टेज वेअर दी ग्राफ इज रायझिंग व्हर्टिकली नाऊ, आणि नाऊ इट इज मल्टिप्लाइंग. सो मी आज गुंतवणूक जरी माझी पूर्णपणे बंद करून टाकली तरी मला ते मल्टिप्लिकेशन होणार आहे, जस्ट बिकॉज मी आय हॅव स्टेड इन्व्हेस्टेड. आणि धिस इज दी ओनली फॉर्म्युला. आता तुम्ही 1 लाखाच्या ऐवजी 500 गुंतवा, 5000 गुंतवा, नाही तर 5 लाख गुंतवा. वॉरन बफेचं पहिलं बिलियन 60व्या वर्षी झालं. एक्झॅक्टली. सो वॉरन बफेनी नंतर सांगितलं की मी 11व्या वर्षी स्टॉक घेतला आणि लेट, पण तोपर्यंत तो माहितीच नव्हता कोणाला. तो जेव्हा 45 वर्षाचा झाला तेव्हा जगाला ओळख पटली की अरे हा तर 11 वर्षाचा असतानापासून स्टॉक घेऊन बसलाय. पण तो तेवढे वर्ष थांबला ना, 34 वर्ष ही वॉज सिटिंग ऑन दॅट. अँड दॅट इज व्हॉट इज दी क्वालिटी ऑफ अ गुड इन्व्हेस्टर. जो थांबतो त्यालाच पैसे मिळतात. जो थांबत नाही त्याला तुम्ही कोण बनेगा करोडपतीमध्ये पाठवा, तो 7 करोड जिंकेल आणि परत 2 वर्षात कर्जबाजारी होईल. थांबलं पाहिजे. थांबणं इज दी ओनली गेम. दुसरं एक मला विचारायचं होतं ते म्हणजे समजा एखाद्याला SIP करायचं, तुम्ही आता सांगितलं त्यानंतर एखाद्याला असं की मला 30 वर्ष थांबायचं नाही, मला 10 वर्षात 1 कोटी पाहिजे, किंवा दुसरा म्हणतो नाही मला 20 वर्षात चालेल. तुम्ही 30 वर्षाचं गणित सांगितलं. जर मला 10 वर्षात 1 कोटी हवे असतील तर मी कितीची SIP चालू केली पाहिजे? 45,000. आणि 20 वर्षात तर 10,000 काम होईल. हो, म्हणजे हे अचिवेबल असू शकतं साधारणतः मिडल क्लास माणसाला. म्हणजे मे बी एखादा यंगस्टर आहे ज्याला काही जबाबदाऱ्या नाही आहेत आणि सुरुवातीला चांगला लाखभर रुपयाचा पॅकेज आहे, तर तो सहज 45,000ची SIP करून वयाच्या 35व्या वर्षी तो स्वतःच्या पैशातनं घर घेऊ शकतो, लोन न घेता. इझिली घेऊ शकतो. अगदीच शक्य आहे. आणि एखादा दुसरा माणूस आहे तर त्यालाही ते शक्य आहे. 20,000 रुपयाची SIP ही 10,000ची SIP ही अगदीच पॉसिबल आहे बऱ्याच लोकांना. ग्रेट. फक्त 20 वर्ष थांबलं पाहिजे, तो पेशन्स पाहिजे. एक्झॅक्ट. किंवा आता मराठी माणूस आणि त्यातून मध्यमवर्गीय असेल तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं किंवा तो श्रीमंत का होत नाही कधीच पिढ्यानपिढ्या, त्याचं एकमेव कारण एका वाक्यात आहे. ते वाक्य कुठलं तर आम्ही मजा कधी करायची. हे कॉन्व्हर्सेशन इतकं भयानक आहे आपल्या डोक्यामध्ये की तो म्हणतो मी गुंतवणूक समजा मी गुंतवणूक केली तर मी मजा कधी करणार, आणि त्या मजाच्या नादात त्याच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय राहतात. सो इथे मजा तुम्ही करा पण प्रमाणात करा. आता पुण्यामध्ये कल्चर आहे इटिंग आउट. इट्स प्रॉबेबली वन सिटी इन इंडिया वेअर दी इटिंग आउट कल्चर हॅज बीन एक्झिस्टिंग फॉर मे बी सेंचुरीज. सो मी असं म्हणत नाही की बाहेर जेऊच नका, पण जर दर विकेंडला तुम्ही बाहेर जेवताय तर 1 विकेंड तुम्ही मॅनेज करा आणि ते पैसे इन्व्हेस्ट करा. अँड देन दॅट इज हाऊ यू स्टार्ट. थेंबे थेंबे तळे साचे. पण ही कंप्लेंट सातत्याने येते की माझ्याकडे पैसेच नाही आहेत. पण पैसेच नाही आहेत ही ॲक्च्युली खरी कंप्लेंट नाही आहे. खरी कंप्लेंट नाही, माझ्याकडे ती मानसिकता नाही किंवा माझ्याकडे तो सिरियसनेस नाही. मला मनात वाटतं की करोडपती व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी जे एफर्ट घ्यावे लागणार आहे किंवा जे आपण म्हणतो की डिलेड ग्रॅटिफिकेशन ते घ्यावं लागणार आहे ते आपण देत नाही. माझ्या पुस्तकात मी एक एक्सपेरिमेंटचा उल्लेख केला आहे. इट इज कॉल्ड दी मार्शमेलो एक्सपेरिमेंट. व्हेरी फेमस एक्सपेरिमेंट, यू कॅन गुगल इट. त्याच्यात काय केलं आहे त्यांनी, साधी गोष्ट केली आहे की एका रूममध्ये शाळकरी मुलांना बसवलं, प्रत्येक मुलाला 1 मार्शमेलो दिला आणि त्याला अशी कंडिशन घातली की तू आत्ता हा मार्शमेलो खा, मुलांना अत्यंत आवडतो मार्शमेलो, किंवा 15 मिनटं थांब. 15 मिनटं जर तू थांबला तर तुला 2 मार्शमेलो मिळतील. दॅट वॉज दी एक्सपेरिमेंट. आणि हजारो मुलांना ते दिलं. काही मुलांनी पटकन खाऊन घेतला, काही मुलं थांबले. आता तो एक्सपेरिमेंट तिथे सुरुवात झाली. इट डिड नॉट एंड देअर. आणि मग ह्यांनी पुढचे 30, 40, 50 वर्ष त्या मुलांना ट्रॅक केलं. आणि मग त्या मार्शमेलो एक्सपेरिमेंटनं हे कळलं की ज्या मुलांनी 2 मार्शमेलो खाल्ले ते सगळे श्रीमंत झाले. दे लिव्ड अ अबंडंट लाईफ. कारण त्यांच्यामध्ये ती क्वालिटी होती की डिलेड ग्रॅटिफिकेशन. सो ही जी थांबण्याची वृत्ती आहे ती कारणीभूत आहे श्रीमंत होण्यासाठी. सो आपला जो विषय आहे की लोक करोडपती का होत नाही किंवा फर्स्ट करोड कसं करायचं, तर थांबायचं. डिलेड ग्रॅटिफिकेशन प्रॅक्टिस करा.
लुकअप एनी नंबर ऑफ व्हिडिओज की डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय, ते कसं अचीव करायचं ह्याच्यावरती अभ्यास करा. डिग्र्या घेऊन पण तुम्हाला पगार मिळून पण तुमचे होणार नाही श्रीमंती किंवा 1 कोटीला पोचत नाहीत लोक. का बरं? ते डिलेड ग्रॅटिफिकेशन नाही. लोकांना सकाळी पगार आला की संध्याकाळी पार्ट्या करायच्या, ही मानसिकता आहे आजच्या काळातली. अँड दॅट इज व्हॉट इज द सफरिंग. अनफॉर्च्युनेटली मी बऱ्याचदा बोललो याच्याबद्दल, पण माझे काही IT तले मित्र आहेत, कॉर्पोरेटमधले मित्र आहेत. तुम्ही म्हणाल तसं 2-2.5 लाख रुपये पगार आहेत, पण साधारणतः 21व्या तारखेला 22व्या तारखेला महिन्याच्या असं होतं की नाही जरा तंगी चालू आहे. असं होतं की अरे तुझं 2.5 लाख रुपये पगार आहे, तुझं लग्नही नाही झालेलं, पैसे संपतायत कुठे? आणि असंही नाही की घराचे EMI चालू आहेत, काही नाही. काहीतरी तो 1.5 लाखाचा काय हेडफोनच घेतला, मोबाईलच घेतला नवीन, असं काहीतरी होतं जे थोडे दिवस थांबल्याने मे बी एक्झॅक्टली होऊच शकतं. सो दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे ठीक आहे, मला कळलं की डिलेड ग्रॅटिफिकेशनने मी जर थोडंसं माझ्यात पेशन्स वाढवला तर माझ्याकडे येऊ शकतात. पण मला अडथळा कुठं येतो? मी 5,000 रुपये काढले बाजूला, टाकायचे कशा? कारण सगळ्यात मोठा गोंधळ होतं की मला ते कळत नाही तुमचं त्याचे काही शेअर म्हणजे बऱ्याचदा मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलतो, माझ्याच वयाचे आहेत सगळे 30-35चे, तर म्हणतात नाही ठीक आहे, पण ते टाकायचं कशात? तू सांग कशात टाकू. ते कष्ट घ्यायचे नसतात बऱ्याच जणांना की स्वतः अभ्यास करतात, पण मग कळत नाही. आणि मग ते इतकं जार्गन्स असतात, इतके 1760 प्रॉडक्ट्स असतात आणि प्रत्येकजण काहीतरी वेगळं सांगतं. एक जण सांगतं इंडेक्समध्येच घे, एक जण सांगतो की नाही इंडेक्समध्ये वेडेपणा आहे, तू फ्लेक्सी कॅपच घे, एक जण सांगतो काही नाही हायब्रिड घ्यायचं, आपल्याला काही माहिती नाही, उद्या कोविडसारखी सिच्युएशन आली तर. रोज कोणीतरी, आणि टीव्हीची ॲड येते की नाही दादानी तुझ्या गोल्डमध्ये टाकलं तर मिक्स करून टाक. सतत कोणीतरी शेअर मार्केटबद्दल आपल्याला अक्कल शिकवत असतं. सो तेव्हा आधीच जे उंबरठ्यावरती आहेत, तळ्यात कमळात हा डाऊट आहे, ते मग मागे जातात. त्यांनी सुरुवात कशी करायची? इट इज अ व्हेरी कॉमन सेन्स थिंग टू डू. आपण आजारी पडलो तर काय करतो? आपण डॉक्टरकडे जातो. का बरं जातो आपण डॉक्टरकडे? कारण तो त्या विषयातला एक्सपर्ट आहे. आणि तो कशावरनं त्या विषयातला एक्सपर्ट आहे? कारण त्यांनी तिथे इन्व्हेस्ट केला आहे त्याचा टाईम. बरोबर. त्याला अक्कल आहे की नाही हे नंतर कळतं गुण आल्यावर. पण सुरुवातीला व्हाय ही इज अ डॉक्टर? बिकॉज ही हॅज गॉन थ्रू दी मेडिकल कॉलेज. बरोबर. 5 वर्ष त्यांनी ते केलं असेल, पुढे MD DM वॉट एव्हर. सो त्या टाईमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बेसिसवर त्याच्याकडे एक स्किल आहे की तो लोकांना ट्रीट करू शकतो, तो डायग्नोज करेल, तुम्हाला औषध देईल. दुसरा पर्याय काय? माझ्याकडे काहीतरी लिगल प्रॉब्लेम आला तर मी वकिलाकडे जातो. का बरं? कारण तो तिथल्या सब्जेक्ट मॅटरचा एक्सपर्ट आहे. पण व्हेन इट कम्स टू वेल्थ क्रिएशन आपण एक्सपर्टकडे जात नाही. बरोबर. इथे प्रॉब्लेम काय? तर एकदा मला पैसे कमवता आले तर माझा असा ग्रह होतो की मला पैसे मॅनेज पण करता येतील. आणि जितका जास्त इन्कम कमवतो माणूस तितकं त्याला शिंग जास्त फुटतात आणि तो म्हणतो की मला एक्सपर्टची गरज नाही. अँड दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. सो जसं आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो तसं आपण फायनान्शियल एक्सपर्टकडे गेलं पाहिजे. भारतामध्ये साधारण 3-4% लोक फायनान्शियल एक्सपर्टची मदत घेतात, बाकीचे दे फॉलो दी DIY रूट. आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम्स तयार होतात. आणि एक दुसरा प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा आहे की उद्या सकाळी उठलं की मी श्रीमंत झालो पाहिजे, काहीही न करता काहीतरी गबाड सापडावं. काल इनफॅक्ट डिनरचाच विषय आहे. माझ्या शेजारी माझे क्लायंट्स होते, त्यांचे कोणी मित्र होते, आणि माझ्या शेजारी जो माणूस बसला होता त्यांनी मला एक प्रश्न विचारला की माझा एक मित्र आहे आणि तो काहीतरी ट्रेडिंग करतो, तो म्हणतो 50 लाख माझ्या डीमॅटमध्ये ठेव, तुझ्याच डीमॅटमध्ये ठेव, मी त्याला हात लावणार नाही, मी ट्रेडिंग करेन आणि मी तुला 40% देईन. तो या बेतात होता की त्याला ते पैसे द्यायचे आणि मग 40% वर्षाला कमवायचे. सो मला त्यांनी हा विचारला की हे करायला पाहिजे का नाही. सो मी त्याला एक सिंपल प्रश्न विचारला की ठीक आहे, तो 40% देतो, तू त्याचं पासबुक बघितलं आहे का? हे आपण कधी चेक नाही करत. सो एक्सपर्ट चूज करताना पहिले हे चेक करा की तो माणूस स्वतः श्रीमंत झालाय का, किंवा तो तुम्हाला सांगतोय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कर, त्याचा पोर्टफोलिओ तो दाखवतोय का? तो दाखवला पाहिजे त्यांनी. डॉक्टरचं सर्टिफिकेट असतं ना दरवाजाच्या बाहेर, तसं याचं हे सर्टिफिकेट आहे पोर्टफोलिओ की मी श्रीमंत झालोय, मग माझी लायकी आहे तुला श्रीमंत करण्याची. तर हे पब्लिकमध्ये तो नाही दाखवणार, पण वेन यू सिट अक्रॉस दी टेबल 1 to 1 ही विल शो यू अँड ही विल डेमॉन्स्ट्रेट दॅट ही इज ऑन दी राईट वे. मग तुम्हाला तो गाईड करू शकेल. सो गो टू अ एक्सपर्ट. एक्सपर्टकडेच जा. स्वतःची डोकी लावू नका, ऑनलाईन ॲप्सच्या नादी लागू नका, बिकॉज हे सगळे दिशाभूल करण्याचे काम आहेत. बेस्ट इज असा माणूस शोधा जो ऑलरेडी श्रीमंत झाला आहे. जसं आपण ड्रायव्हिंग स्कूलला जातो, त्या माणसाला आधी ड्रायव्हिंग येत असतं, त्याच्याकडनंच आपण ड्रायव्हिंग शिकतो. इथे पण सेम फॉर्म्युला आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचे किंवा तुम्हाला करोडपती व्हायचे, आधी करोडपती शोधा आणि मग त्याला विचारा. पण तरी समजा एखाद्याला सुरुवात करायची आणि त्याला समजा असं झालं की त्यांनी कोणत्या 3
मार्गांचा विचार करावा, म्हणजे ह्या फंड्समध्ये आणि ह्याच्यात म्युच्युअल फंड घेताना कुठल्या पद्धतीने जावं? अ व्हेरी सिम्पल फॉर्म्युला इज गो विथ इक्विटी म्युच्युअल फंड्स. तुमचं वय कमी असेल तर डोंट वरी अबाउट दी रिस्क फॅक्टर, कारण तुमच्याकडे टाईम आहे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला काही रूल्स आहेत. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. प्रॉब्लेम कुठे होतो की आपल्याला त्याची रिस्क मॅनेज करता येत नाही. रिस्क आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आज म्युच्युअल फंडमध्ये एक वाक्य येतं. काय येतं वाक्य? तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. माझ्या हिशोबाने हे वाक्य अर्ध सत्य आहे. त्याच्या पुढचं वाक्य मी जोडतो की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क बट दॅट रिस्क कॅन बी मॅनेज्ड. एक सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. आज प्रत्येकाच्या घरात, आता पुण्यात कदाचित पाईप गॅस आलाय, पण पूर्वी सिलेंडर होते. तर आपली आई किंवा बहीण किंवा बायको ही त्या सिलेंडरपासनं 1 मीटर अंतरावर रोज आगी लावत असते. पण तिला भीती असते का तिथं बॉम्बस्फोट होईल? नाही. आपण अनेकदा पेपरमध्ये बातमी वाचतो सिलेंडर फुटल्याची कधीतरी औषध बनवायला. बट ती जी व्यक्ती आहे घरातली स्त्री, ती काही भेदरलेली नसते. तिथं 1 मीटरवर ते बॉम्ब ठेवलेला आहे. तो रस्त्यात अपघात होतात म्हणून तो फुटत का नाही? कारण त्याला एक रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आहे. त्याला प्रॉपर वॉल्व आहे, त्याला एक रेग्युलेटर आहे, त्याचा पाईप आपण चेक करतो आणि मग तिथे तुम्ही किती आगी लावा, इट विल नॉट ब्लास्ट. सेम वे वेन यू ड्राईव्ह अ कार, तुम्ही काय करता कारमध्ये? सेफ्टी बेल्ट असतो आपला, सीट बेल्ट, तो आपण लावतो. गाडीच्या स्पीडोमीटरवर 200चा आकडा लिहिला आहे म्हणून आपण 200ने गाडी चालवतो का? नाही. आपण स्पीड लिमिटमध्ये 30, 40, 50 जो काही स्पीड लिमिट असेल, सिग्नलला आपण थांबतो. हे सगळे रूल्स आपण फॉलो केले तर यू ग्रेटली रिड्यूस दी रिस्क ऑफ हिटिंग अन ॲक्सिडेंट. पण समोरून कोणी दारू पिऊन आलाच आणि त्याने तुम्हाला ठोकलं तर देर इज नो कंट्रोल यू हॅव. बट नेसेसरीली ही रिस्क मॅनेज केली की ॲक्सिडेंट होत नाही. हे कॉमन सेन्स आहे. मग म्युच्युअल फंडची सुद्धा रिस्क मॅनेज करणं ही आपली जबाबदारी आणि ती शिकणं. आणि खूप वेळा मी असं म्हणेन की आमच्या क्षेत्रातलाही हा जे लोक म्युच्युअल फंडचा बिझनेस करतात त्यांची पण ही चूक आहे की ते म्युच्युअल फंड विकण्याच्या मागे लागतात. दॅट इज रॉंग थिंग. तर त्यांनी रिस्क मॅनेजमेंट कशी करायची हे जर शिकवलं लोकांना तर त्याला ती भीती वाटणारच नाही. त्याला माहिती आहे की इथे सिलेंडर आहे, तो फुटू शकतो, पण मी रिस्क मॅनेज केली आहे, सो आय एम कम्फर्टेबल. सेम वे विथ म्युच्युअल फंड्स. सो ही रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी जर आपण शिकलो तर कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. कमी वयात तुम्ही भरपूर इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. यू कॅन टेक. खूप तुमचा कॉन्झर्वेटिव्ह आउटलुक असेल, गो फॉर हायब्रिड फंड्स. एक मीडियम अप्रोच असेल, मला फार रिस्क पण नाही घ्यायची, तर मग मी फ्लेक्झी कॅप घेईन किंवा लार्ज अँड मिड कॅप घेईन. आणि जर आय एम अ ॲग्रेसिव्ह काइंड ऑफ अ पर्सन देन आय विल टेक स्मॉल कॅप ऑर प्रॉबेबली सेक्टर फंड्स. बट अल्टिमेटली दी गेम इज स्टार्ट अर्ली, मेक युअर मनी वर्क आणि मॅनेज दी रिस्क. कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. आता तिकडे पुतीन पेटला आहे, ट्रम्प पेटला आहे, तुम्ही इथे बसून काय करणार आहे? त्यांनी लावले टॅरिफ, तुम्ही काय करलोगे? तुम्ही एकच गोष्ट करू शकता. तुमच्या हातात काय आहे? एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सदा सर्व काळ इन्व्हेस्ट करत राहा. आज मार्केटवर गेलं तरी इन्व्हेस्ट करा, मार्केट खाली गेलं तरी इन्व्हेस्ट करा, काहीच नाही झालं मार्केटमध्ये तरी इन्व्हेस्ट करा. हीच गोष्ट तुमच्या हातात आहे. बाकीच्या गोष्टींच्या भानगडीत तुम्ही पडूच नका, बिकॉज यू कॅनॉट इन्फ्लुअन्स देम. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज मोर वेन यू आर इन्व्हेस्टिंग फॉर 30 years. एक्झॅक्टली. तुम्ही जेव्हा 30 वर्ष सलग SIP करताय तेव्हा त्यातला जास्तीत जास्त काळ हा सुगीचाच असणार आहे. अल्टिमेटली सुगीचाच काळ असणार आहे. मध्ये काही 4-5 वर्ष खालीवर होईल. आणि झालेलं आहे ना. आपण बघितलंय 2007-08 मध्ये भारतात काहीच प्रॉब्लेम नव्हता. US मध्ये प्रॉब्लेम झाला, इकडे लोकांनी विकलं. कोविडमध्ये अगदी रिसेंटच्या काळात. बट व्हेर इज कोविड नाऊ? मार्केट हॅज ग्रोन 3 times in 3 years पोस्ट कोविड. त्यामुळे देर इज नो नीड टू वरी. राईट. सो तुम्ही आता खूप सुंदर गोष्ट सांगितली, मला फारच आवडलं की फायनान्शियल रिस्क मॅनेज करायला शिका. रिस्क तर आहे, रिस्क आहे तो इश्क आहे, असंच आहे ते. पण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ह्या इन्व्हेस्टमेंटच्या रोडवरती गाडी चालवताना सीट बेल्ट काय आहे, हँडब्रेक काय आहे, सिग्नल्स काय आहेत, काय पद्धतीने मी माझा फायनान्शियल डिसिप्लिन ठेवू शकतो जेणेकरून रिस्कची प्रोबॅबिलिटी कमी होईल. अगेन जसं मी सांगितलं श्रीमंत व्हायची 3 स्टेप अप्रोच आहे, तसंच रिस्क मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी 3 स्टेपची आहे. स्टेप नंबर 1, आज जर मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले तर किमान 7 ते 8 वर्ष मी ते पैसे तिथं ठेवीन. याचाच दुसरा अर्थ काय की जो पैसा मला पुढचे 8 वर्ष लागणारच नाही तोच पैसा मी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकीन. पुढच्या वर्षी मला मुलाची फी भरायची आहे किंवा पुढच्या वर्षी एखादी गोष्ट मला विकत घ्यायची, ते पैसे मी इक्विटीमध्ये आणणार नाही. हा रूल नंबर 1 आहे. आता रूल नंबर 2 हे सांगतो की तुमचं नशीब कितीही चांगलं असो, तुम्ही अगदी राजाच्या घरात का जन्म घेतला असो,
तरीही इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला किमान 2 वेळा लॉसेस होणार आहेत या 7 ते 8 वर्षाच्या कालावधीत, कधी कधी 3 वेळा पण होतील. आणि असं झालं रे झालं की माणूस घाबरतो आणि तो म्हणतो घ्या काढून पैसे. चोर नाही तर चोराची लंगोटी आपण म्हणतो. तो मार्केट पडलं का 10% 20% तो पटापट पैसे काढून घेतो आणि देन ही कन्क्लूड्स की शेअर बाजार सट्टा आहे, इथे कोणाचाच काही मिळत नाही पैसे, लोक फसवतात, काही पण करतात. आणि मग तो त्याच्या जो कोणी ॲडवायझर असेल त्याच्याशी पण भांडतो, त्याचा जो मित्र असतो त्यांनी त्याला ॲडवायझरकडे नेलेलं असतं त्याच्याशी पण भांडतो आणि स्वतःच्या दैवाशी पण तो भांडत राहतो. आणि मग तो हे करतो की मी आयुष्यात कधी स्टॉक मार्केटमध्ये जाणार नाही. तर ती चूक करू नका. मग एक सिम्पल गोष्ट आहे की मी जर 100 रुपये गुंतवले, कोविडमध्ये मार्केट पडलं फॉर एक्झाम्पल, आणि 40 रुपये त्यातले कमी झाले विदाऊट एनिथिंग, म्हणजे मी काहीच केलं नाही, तर भीती वाढला स्वाभाविक वाटणार, कारण आपला प्रत्येकाचा कष्टाचा पैसा आहे. 100 रुपयाचे 50 रुपये झाले तर कोणालाही भीती वाटेल. त्याच्यात काहीच चुकीचं नाही. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही त्या भीतीशी कसं डील करता. मॅक्सिमम लोक भीती वाटली की पॅनिक होतात. माझा सिम्पल सवाल आहे की आपल्या आयुष्यामध्ये कोविड पहिल्यांदा आला आहे, त्याच्या आधी आपण कोविड कधीच पाहिलेलं नव्हता, स्पेलिंग पण माहीत नव्हतं लोकांना. मग तुम्हाला कसं माहिती की कोविड आल्यावर स्टॉक मार्केटमध्ये विक्री केली पाहिजे? हे लॉजिक कुठून आणलं? तर भीती. तर आपल्याला भीतीशी डील करता येत नाही. मग भीतीशी डील करण्याचं एकमेव साधन आहे तुम्ही डेटा चेक करा. तुम्ही जर डेटा बघितला की मागच्या वेळेस जेव्हा मार्केट पडलं होतं 10 वेळा 15 वेळा, कधी 50%, कधी 10%, कधी 15%, त्याच्यानंतर 1 वर्षांनी काय झालं, 2 वर्षांनी काय झालं, 5 वर्षांनी काय झालं, हा डेटा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हे दिसेल की दरवेळेस मार्केट बाउन्स बॅक झाले आणि ह्या ज्या लो लेवल्स दाखवल्या होत्या देवर ॲक्च्युली दी ऑपॉर्च्युनिटीज टू इन्व्हेस्ट. आणि घाबरू नका, डेटा वापरा आणि यूज युअर कॉमन सेन्स. एक साधं मी उदाहरण देतो. असं इमेजिन करा की तुमच्या घरात एक काहीतरी मोठं कार्य आहे, लग्न असेल म्हणा किंवा काही असेल, आणि त्याच्यासाठी फॅमिलीला शॉपिंगला जायचे, नवीन कपडे आपल्याला घ्यायचे. आपल्या घराच्या बाजूला एक मॉल आहे जिथे 50%चा डिस्काउंट सेल चालू आहे आणि दुसरं एक दुकान आहे तिथं काहीच सेल नाही. तर आपण कुठे जाऊ? मॉलमध्ये जाऊ जिथे सेल चालू आहे, कारण 100 रुपयाची गोष्ट आज 50 रुपयाला मिळते. मग मी त्या केसमध्ये एकाच्या ऐवजी 2 शर्ट घेईन. ही कॉमन सेन्स, हे कोणाला काही शिकवायला लागत नाही. पण हाच सेल जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लागतो, स्वतःचे कपडे लोक विकून येतात. तोच कोविडचा 40%चा सेल होता, तोच सबप्राईम क्रायसिसचा 60% ऑफचा सेल होता आणि लोकांनी ते विकलं. अगदी अलीकडच्या काळात आपण उदाहरण घेतलं की ट्रम्पनी तिकडे काहीतरी बटन दाबलं, बिटकॉईन फेल आणि ते कोणी युक्रेनियन माणसाने आत्महत्या केली. व्हॉट इज दिस? दिस इज ऑल पॅनिक, फिअर टेकिंग ओव्हर. सो वेन देर इज फिअर इज ओके, डील विथ इट विथ डाटा, डोंट डील विथ इमोशनली. पॅनिक होऊ नका. सो तुम्ही म्हणाल ओके चला मी 7-8 वर्ष मी पैसे ठेवायला तयार आहे, 2 वेळा नुकसान झालं तरी मी काहीच करणार नाही, आणि इथे ॲडवायझरचा रोल आहे खरा नुकसान झाल्यावर किंवा मार्केट पडल्यावर, आणि मग मला काय मिळेल बा? तर तुमचं नशीब अगदी खराब असेल, पूर्ण पुण्यात तुम्ही सगळ्यात कम नशीब आहे असं समजलं, तर तुम्हाला 10 ते 11% चक्रवाढ व्याजाने पैसा वाढेल. तुमचं नशीब 4-4 असेल तर तुमचा पैसा हा 13-14% आरामात वाढतो. ही रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आहे. ही तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला पैसे जर बुडाले तुमचे ही स्ट्रॅटेजी फॉलो केल्यानंतर, ते पैसे माझ्याकडनं घेऊन जा. इम्पॉसिबल आहे, कारण गेले 20 वर्ष मी ही स्ट्रॅटेजी फॉलो करतो आहे आणि इट नेवर फेल्स. प्रॉब्लेम हा आहे की आपण मार्केट जेव्हा पडतं, जेव्हा काहीतरी गडबड होते, त्याला आपण रिॲक्ट करतो. डोंट रिॲक्ट, कीप इन्व्हेस्टिंग. तिकडं काहीतरी युद्ध झालं, सर्जिकल स्ट्राईक झाला, इकडे आपली चलबिचल होते. कशासाठी? लोक बसलेत ना, ते हँडल करणारी टीम वेगळी आहे, तुमचा तिथं काही सहभाग नाही. तुम्ही शांत बसा, तुम्ही गुंतवणूक करत राहा. करेक्ट. हे रूल फॉलो करा. तुम्हाला इम्पॉसिबल आहे टू मेक लॉसेस. आणि म्युच्युअल फंडची एक खासियत काय की इट इज दी मोस्ट रेग्युलेटेड ॲसेट. आज 3 रेग्युलेटर आहेत. सेबी आहे विच इज ऑटोनॉमस, विच इज व्हेरी ॲक्टिव्ह, प्रोॲक्टिव्ह. RBI इज अ कंट्रोलर अँड एम्फी इज अ कंट्रोलर. 3 रेग्युलेटर आहेत. मागच्या 50-60 वर्षात नॉट अ सिंगल फ्रॉड. मग मध्यमवर्गीयाला ह्याच्याहून सेफ ॲसेट कुठला मिळणार आहे? करायचं काय? तुम्हाला हे 3 रूल फॉलो करायचे आणि गप्प बसायचे. ह्या सगळ्याचा एक समरी मी सांगितलं तर म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ हा आपल्या आंघोळीच्या साबणासारखा असतो. तुम्ही जितक्या वेळा हात लावाल तितक्या वेळा तो छोटा होईल. तो उसको साइड में रख दो, हात मत लगाओ उसको. दॅट इज द प्रॉब्लेम. सर, आणि अजून एक गोष्ट घडते याच ह्याच्यात की म्युच्युअल फंड म्हणजे एक असतात की जे खूपच रिस्कला भीती घाबरत असतात आणि मग जरा काही झालं की काढून घेतात, आणि दुसरे असतात ते म्हणजे ते नदीत पूर आला की वरनं उडी मारतात. राईट. त्यांना असं होतं की
त्यांना रिस्कवरतीच प्रेम असतं. काही जण म्हणतात की नाही, म्युच्युअल फंड वगैरे हे बुजदिलो का काम आहे, मी डायरेक्ट स्टॉकमध्ये टाकणार, दर महिन्याला मी स्टॉकमध्ये टाकणार. त्याबद्दल काय सांगा? येस, इनफॅक्ट हा प्रत्येक भारतीय माणसाची ही थिंकिंग आहे. मी कधी कधी गमतीने म्हणतो की भारतीय माणसाने जर स्टॉक घेतले नाही, डायरेक्ट इक्विटी घेतले नाही, तर त्याला कावळे शिवणार नाहीत. दॅट इज हाऊ बॅड इट इज. सो आपण ते घेतोच, कारण ती एक आपल्याला एक किक हवी असते, इमोशनल किक. एक्झॅक्टली. बट हे लक्षात घ्या की डायरेक्ट स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमधला मूळ फरक काय आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये क्वालिफाईड टीम आहे. तिथला जो फंड मॅनेजर आहे त्याचं काहीतरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, त्याच्याकडे एक 10-15 लोकांची टीम आहे, डेटा ॲनालाइज करायला कोट्यवधी रुपयांचे सॉफ्टवेअर आहेत त्याच्याकडे, आणि ही इज मोर क्लोजर टू दी इनसाईड. त्याला कंपनीच्या डेटाला ॲक्सेस आहे. तू जाऊन कंपनीचे CEOज किंवा तिथले जे डिसिजन मेकर आहेत त्यांच्याशी चर्चा करू शकतो. ऑर्डर बुक काय, हे काय, ते काय. हे सगळं सामान्य माणसाला शक्य होणार नाही. तो कितीही हुशार असला तरी ही डज नॉट हॅव ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन. आणि स्टॉक मार्केट किंवा आज कुठल्याही गोष्टीचा सगळा गेम इज अबाउट इन्फॉर्मेशन. तर जेव्हा मी डायरेक्ट इक्विटी घेतो तेव्हा आय एम टेकिंग दॅट रिस्क. त्याच्यासाठी मी डेटा कुठून वापरतोय? मी पेपर वाचीन, संपिंग पेपर, किंवा कुठला तरी व्हिडिओ बघणार यूट्यूबवरचा, सोशल मीडियावरचा, टेलिग्रामवरचं टिप वापरेन, काहीतरी टिप वापरणार, किंवा कुठल्या तरी फायनान्शियल न्यूजवर. ते सगळं अनफॉर्च्युनेटली इफ यू आर युझिंग इन्फॉर्मेशन इन पब्लिक डोमेन यू विल नेवर मेक मनी, कारण ते सगळं शिळं झालेलं इन्फॉर्मेशन असतं. सो बेस्ट इज लेट दी एक्सपर्ट हँडल. जसं मी म्हणलं, ॲज यू राईटली सेड, की आजारी पडलो मी तर मी डॉक्टरकडे जातो. आता मी हुशार झालो, आता मी अक्कल काय चालवतो बघा, लोक हे करतात रिअल लाईफमध्ये. OTC की मी ती डॉक्टरनी दिलेली चिठ्ठी सांभाळून ठेवतो, आणि पुढच्या वेळेस सिमिलर सिम्पटम आले की मी जातो मेडिकलवर डायरेक्ट आणि तिकडनं औषधं घेतो, मी डायरेक्ट क्रोसिन खातो. आणि त्याच्या मागची मानसिकता काय, की तो डॉक्टर जे 100-200 रुपये घेतो ते वाचवायचे. म्हणजे इथे तुम्ही म्युच्युअल फंडवाल्यांचं कमिशन वाचवताय आणि तुम्ही डायरेक्ट घ्यायचा प्रयत्न करताय किंवा डायरेक्ट स्टॉक घ्यायचा प्रयत्न करताय. आता तो मेडिकलवाला डायग्नोसिस करणार नाही, आणि उद्या तुमचा काही कार्यक्रम आटपला तर तो मेडिकलवाला तुम्हाला वाचवायला येणार नाही. सो हे बघू नका की समोरच्याला काय मिळते. आज द लेवल ऑफ कमिशन्स आर ऑफ द ऑर्डर ऑफ 0.5-0.6%. सो दॅट इज पीनट्स. बट व्हॉट यू गेट इन दॅट as an exchange for that value is a better advice. Somebody who can keep you on track. आज मी 20 वर्ष सातत्याने गुंतवणूक करतोय. आपल्या देशात 1% लोक पण नाही आहेत जे 20 वर्षापासून कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करतायत. आणि ही जर मानसिकता तुम्हाला माझ्याकडनं कॉपी करता आली तर तुमच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार होणार आहे. दॅट इज हाऊ सिम्पल इट इज. सो त्याच्यासाठी इफ यू वॉन्ट टू से की नाही मैं 0.5% तुमको नहीं दूंगा, मैं मेरा करूँगा, आनंदाने करा. I have no objection, कारण I am already financially free, so how does it matter? But if you want to be financially free, then use my experience, use my brain, and then you have to pay some fees. That's okay. It's not the 50% portfolio थोडी मांग रहा है कोई. But advice ला व्हॅल्यू आहे. आणि फायनान्शियल एक्सपर्टकडे जा, म्हणजे ज्याचं काम त्याला करू द्या. स्वतः डॉक्टर नका बनू. जे ड्रायव्हिंग स्कूल न लावता गाडी शिकायला गेले तर काय होणार आहे तेच इथं होतं. माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो. सो 2007-8 जेव्हा पीकला होता त्यावेळेच्या ह्याच्यात, बिफोर लेमन ब्रदर्स. सो तेव्हा जनरल मी आणि पप्पांनी डिस्कस करून, तेव्हा मी खूपच लहान होतो, 11-12 असेल, पण आम्ही डिस्कस करून काही 4 स्टॉक्स घेतले ते, आणि खूप छान चाललं. पण म्हटलं नाही, थांबूया आपण निवांत, इन्व्हेस्ट अँड फॉरगेट म्हणून टाकले, लक्ष दिलं नाही. नंतर मार्केट पडलं. आता ऑलमोस्ट 18 वर्ष झाली त्याला, मी 11वीत असताना घेतल्या, तर 18 वर्ष झाली त्याला. त्या 4 पैकी 3 स्टॉक्स हे मायनसमध्ये आहेत. कोणते स्टॉक्स होते ते? IDBI, आयडिया आणि रिलायन्स पॉवर. एकच स्टॉक आहे ज्याच्यामुळे आम्ही टेक्निकली लॉसमध्ये नाही, दॅट इज रिलायन्स इंडस्ट्रीज. राईट. पण हेच जर आम्हाला, आणि हे स्वतः इन्व्हेस्ट केलं होते आम्ही, काही स्वतःच्या अक्कल, ते जर मे बी हेच म्युच्युअल फंडमध्ये असते तेवढेच पैसे, तर आत्ता 18 वर्षात आय एम शुअर ते किमान चौपट झाले असते. एक्झॅक्टली. मिनिमम चौपट झाले असते. बिकॉज दी म्युच्युअल फंड मॅनेजर विल नो वेअर टू पुट दी मनी. आणि तुमच्याच उदाहरणाचं एक एक्स्ट्रापोलेशन मी करतो की जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं आणि नीरव मोदी, गीतांजली जेम्सचा मालक, भारतातनं पळून गेला, त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर रिटेल इन्व्हेस्टरकडे भरभरून गीतांजली जेम्सचे स्टॉक्स आहेत, अजूनही आहेत, पण एकही म्युच्युअल फंडकडे गीतांजली जेम्स नव्हता. वाय? तो मला
आय कॅनॉट आउटस्मार्ट अ फंड मॅनेजर. वो कोशिश भी मत करो. दॅट इज द लॉजिक. कारण त्यांना माहिती आहे की इथं गडबड आहे, तर ते पैसे नाही लावणार. पण आपल्याला वाटते तो ट्रेडर्स वाढवत आहेत, रोज अप्पर सर्किट लोअर सर्किट काहीतरी चालू आहे, आणि मग त्याच्याकडे आपण आकर्षित होतो. सो डोंट गो आफ्टर डायरेक्ट इक्विटी. डायरेक्ट इक्विटी घेण्याची पण एक वेळ आहे. तुमचा एक 50-60 लाखाचा पोर्टफोलिओ होऊ द्या, मग डायरेक्ट इक्विटी घ्या. मी सुद्धा डायरेक्ट इक्विटी करतो, असं नाही की मी काय विरोध करतो त्याचा. बट आय डोंट इन्व्हेस्ट विथ माय ओन ब्रेन. आय इन्व्हेस्ट इट थ्रू PMS. तिथे पण फंड मॅनेजर आहे, त्याला मी सांगतो बाबा तू घे, त्याला मी फी देतो भरपूर, बिकॉज ही डज अ गुड जॉब. आय एम नॉट केपेबल ऑफ बीटिंग हिम अनलेस आय हॅव दी नंबर्स टू से दॅट ओके फंड मॅनेजरनी 12% दिले आणि मी 15% दिले, आणि ह्याचा 10 वर्षाचा एव्हिडन्स आहे, तरच मला अक्कल आहे. 1-2 वर्ष मी काहीतरी जादू केली तर इट्स नॉट गोइंग टू वर्क. तुक्का पण असू शकतो. तुक्काच कोविडमध्ये झालं सगळ्यांचं सर. आणि एक वेळ येते ना की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, आता मी म्हणजे जनरली हे 3-4 वर्षी येतं. कोविडनंतर सगळ्यांना कळलं की बाबा स्टॉक मार्केटच आहे, सगळं आहे, आणि लोकांनी SIP चालू केल्या, आणि आता 24-25ला आता बरे दिसायला लागतात ना पैसे जरा. तर मला असं होतं की आता काढू का, किंवा दुसरं होतं की नाही आता मला समजलं, आता मला म्हणजे मी हायवेवरती गाडी चालवायला शिकलो आहे ना, तर आता मी जरा एक्सप्रेस वेवरती जातो. तर हाय रिस्क कॅटेगरी फंड्स जे असतात, म्हणजे काय फ्लेक्झी कॅप असेल किंवा स्मॉल कॅप फंड्स असतील किंवा थेमॅटिक असतील, ह्या फंड्समध्ये कोणत्या स्टेजला शिफ्ट व्हावं या स्ट्रॅटेजीमध्ये, मेकिंग युअर फर्स्ट करोड स्ट्रॅटेजीमध्ये? सी ऑनेस्टली जर मी सांगितलं तर यू डोंट नीड अ स्मॉल कॅप फंड ऑर अ थीमॅटिक फंड. बिकॉज इफ यू लुक ॲट दी हिस्ट्री, तर एक लार्ज कॅप फंड किंवा एक लार्ज अँड मिड कॅप किंवा एक फ्लेक्झी कॅप फंड वर्सेस अ स्मॉल कॅप फंड, द डिफरन्स इज नॉट व्हेरी हाय इन टर्म्स ऑफ रिटर्न्स. द गेम इज नॉट अबाउट रिटर्न्स. किंवा माझा जॉब ॲज अ फंड डिस्ट्रीब्युटर, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, इज नॉट टू गिव्ह द बेस्ट फंड ऑर द मोस्ट हाय रिटर्न फंड टू माय क्लायंट. दॅट इज ओनली 10% ऑफ माय जॉब. माझा मेन जॉब आहे की त्या क्लायंटला त्याच्यात इन्व्हेस्टेड राहायला काहीतरी अशी परिस्थिती निर्माण करणं की तो सातत्याने इन्व्हेस्टेड राहील. बिकॉज तुम्ही जर वेळ दिला मार्केटमध्ये तरच तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे. तुम्हाला सगळ्यात चांगला फंड मिळाला जगातला, आणि तरी तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टेडच राहिले नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. सो डोंट फोकस ऑन रिटर्न्स. रिटर्न्स इज द लास्ट पॅरामीटर यू शुड सी. द मेन पॅरामीटर इज व्हाय आर यू इन्व्हेस्टिंग इन द फर्स्ट प्लेस. जे आता तुम्ही म्हणले की पैसे मी काढून घेऊ का, ही इच्छाच का होते मुळात? कारण तुम्ही कशासाठी इन्व्हेस्ट करायचं हेच ठरवलेलं नाही. पहिले ते ठरवा. सो प्रमुख आपल्या लाईफमधल्या जे मोठे खर्च आहेत, मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, आपली स्वतःची रिटायरमेंट असेल, ह्या गोष्टीसाठी पहिले गुंतवणूक करा. कारण एक्स्पेशली मी म्हणेन की रिटायरमेंट ही कोणालाही चुकत नाही. एक वेळ तुम्ही मुलांच्या लग्नासाठी पैसे नाही गोळा केले तर तुम्ही मुलांना पळून जाऊन लग्न करा असं सांगू शकता, पण रिटायरमेंटला कुठे पळून जाल? सो त्याची व्यवस्था पहिले करा, आणि मग हा विचार तुमच्या मनात येणारच नाही की मला पैसे आता काढून घेऊ का. सो देर इज नो नीड. यू जस्ट कीप इन्व्हेस्टिंग शांतपणे. ज्या दिवशी तुम्हाला तुम्ही प्रवासाला चाललेत, पुण्याहून तुम्ही उटीला निघालेत आणि गाडी व्यवस्थित चालली आहे, वातावरण छान आहे, सगळं आहे, तर तुम्हाला अशी इच्छा होते का की मी कोल्हापूर आलं तर उतरून घेऊ का गाडीतनं? उगाच काहीच होत नाही असं आपल्याला. आपण उटीपर्यंत थेट जातो. इधर बी वही करो ना. कशाला डोकेमारी करताय? मध्येच काय करणार आहे उतरून? तो जर तुमचा गोलच नाही आहे तर उतरूही मत. आणि मग ह्याच्यासाठी ॲडवायझर पाहिजे. DIY केलं की तुम्ही सारखे उतरणार, सारखे गाड्या बदलणार. बसमध्ये बसा. एक्झॅक्टली. बसमध्ये बसला की उतरत नाही. बस म्युच्युअल फंड आहे, आवडलं मला. करेक्ट सर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे किती नाही म्हटलं तरी खाचखळगे येतात रस्त्यात, स्पीड ब्रेकर्स येतात, छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात, कुठंतरी धरणा लागतो, काहीतरी होतं. सो करोडपती होण्याच्या या रस्त्यात असे काय खाचखळगे येतात ज्याच्यामुळे लोक चुका करतात आणि ते करोडपती होत नाहीत, एस्पेशली मिडल क्लास? राईट. सो पहिली गोष्ट, मोस्ट पीपल डोंट स्टार्ट. दी बिगेस्ट प्रॉब्लेम इज आणि ती प्रवृत्ती सगळीकडे दिसते. आपण जिमची मेंबरशिप घेतो, 9चे 9 दिवस, नंतर आपण फिरकत नाही. पहिले स्टार्ट करणं गरजेचं आहे. डोंट वेट, जस्ट स्टार्ट स्मॉल. 100 रुपयापासून सुरुवात करा. पगार वाढण्यासाठी किंवा धंदा वाढण्यासाठी थांबू नका. पहिली चूक ही आहे, डोंट स्टार्ट. सेकंड, दे ट्राय टू डू इट देमसेल्फ. स्वतःच करायला जातात सगळं. स्वतः करू नका. स्वतः केलं आणि ते फळलं नाही तर तुम्हाला अकाउंटेबिलिटी घ्यावी लागेल. पण जर दुसऱ्याची तुम्ही मदत घेतली, त्यांनी तुमचं हँडहोल्डिंग केलं आणि
एक्स्पेशली वेन दी टाइम्स आर बॅड, स्पीड ब्रेकर लागला, त्याच्याशी डील कसं करायचं. तुम्ही इथून निघाले, उटीला चाललेत, कुठेतरी गाडीमध्ये पंक्चर झाली की आपण तिथंच लगेच नारायण नागबळी करतो का? नाही, आपण स्टेपनी काढतो, ती बदलतो आणि जातो 1 तास लेट. इथे पण सेम गोष्ट करायची, पण ती स्टेपनी काढण्याची अक्कल कोणीतरी देणारा तिथं शेजारी लागतो, जो त्या वाईट काळात तुमचा हात धरून चालेल आणि तो हे सांगेल की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याच्यापेक्षा वाईट काळ मी बघितलेला आहे, त्याच्यातनं कसं जायचं हे मला माहिती आहे, मी जेवढं सांगतो तेवढं तू ऐक आणि शांत बैस. हात दिलासा देणारं कोणी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. सो गो विथ अ एक्सपर्ट ऑलवेज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इन्कम वाढला की खर्च वाढवतो. मग इन्कम वाढला तर इन्कम बरोबर प्रपोर्शनेटली इन्व्हेस्टमेंट वाढवा. आणि आज ही प्रोसेस इझी झाली आहे. देर इज अ ऑटोमॅटिक फॅसिलिटी अवेलेबल कॉल्ड स्टेप अप SIP. ती करा. तुमचं जर तुम्हाला माहिती आहे की आपण वर्षाला 5-10% इन्क्रीमेंट होते आपली, वर्षाला 5-10% SIP वाढवा, ॲटोमॅटिकली होईल. आणि पोर्टफोलिओकडे बघू नका. जेवढं तुम्ही बघाल तेवढा तुमचा पोर्टफोलिओ स्टॅग्नंट होईल, त्रास होईल. शांतपणे गुंतवणूक करत राहा आणि लेट इट ग्रो. माझी आजी म्हणते की अनारसे करताना बघायचं नसतात, कोणीतरी बघितलं की अनारसे मोडतात. राईट. तसं आहे, इन्व्हेस्टमेंट करताना बघू नका त्याच्या पोर्टफोलिओकडे, ते वाढत जातील. आणि एक साधं म्हणजे आपण 1 कोटी हा विषय घेतला आहे, पण वेल्थ क्रिएशन हे खूप सोपं आहे. अनफॉर्च्युनेटली ह्याच्याबद्दल कोणी कुठे बोलत नाही, शाळा कॉलेज बोलत नाही, आईबाप बोलत नाही. मी एक साधं उदाहरण देतो की जो 5वीतला मुलगा आहे त्यालासुद्धा हे उदाहरण कळेल. त्याच्या डोक्यात जर हे घुसलं तर प्रत्येक माणूस श्रीमंत होईल. आणि मी श्रीमंत झालो की देश श्रीमंत होतो, हा मंत्र आहे. एक साधं उदाहरण घेऊयात. आपण आंबे खातो. पुण्यात तर वेड आहे आंब्याचं. कसे खातो आपण आंबे? बाजारात जातो, आंबे विकत आणतो, मग ते चिरतो किंवा त्याचा रस काढतो आणि त्याचा जो गर आहे तो आपण खातो आणि त्याच्या ज्या कोई आणि सालं आपण फेकून देतो कचऱ्याच्या डब्यात. दिस इज व्हॉट वी एक्झॅक्टली डू विथ आवर मनी. ही सेम ट्रीटमेंट आपण पैशाला देतो. असं इमेजिन करा की तुमचा जो काही महिन्याचा पगार आहे, मग तो नोकरीतनं असेल किंवा बिझनेसमधनं येणारा इन्कम असेल, तो एक आंबा आहे असं कन्सिडर करा. तो आंबा तुम्ही आणला, त्याचा जो गर तुम्ही खाताय दॅट इज युअर कॉस्ट ऑफ लिव्हिंग एक्सपेन्स. जी काय लाईफस्टाईल तुम्ही मॅनेज करताय त्याच्यासाठी लागणारा खर्च म्हणजे तो गर आहे. आता त्याची जी कोय उरली आहे ती तुमची सेविंग आहे, ती तुम्ही इन्व्हेस्ट करा. म्हणजे ती तुम्ही पेरली, आता जाऊन मातीमध्ये एक खड्डा खणला, ती पेरली, त्याला रोज तुम्ही पाणी घालताय, खत घालताय आणि त्याचं संगोपन करताय. सरासरी आपण जर 1 कोय लावली तर त्याचा मोठा वृक्ष यायला आणि त्याला आंबे यायला 7-8 वर्ष लागतात, बरोबर आहे. आता तुम्ही 1 कोय लावली म्हणून एकच त्याला आंबा येतो का? नाही, त्याला अनेक आंबे येतात. आणि एकदा ते झाड मोठं झालं, स्वयंभू झालं की तुमची त्याला गरज नाही, तो दरवर्षी आंबा देणार आहे आणि मल्टिपल्समध्ये ते देत राहील, बरोबर. आता हे तुम्ही एका महिन्याला केलं, पुढच्या महिन्यात परत तुमचा इन्कम आला, परत दुसरी कोय लावा, परत तिसरी कोय लावा, असं सातत्याने तुम्ही करा. आता इमेजिन करा की एखाद्या माणसाने 10 वर्ष नोकरी केली आहे, म्हणजे त्याच्याकडे किती आंबे आले? 120 आंबे आले 12 महिन्याप्रमाणे. 120 आंबे जर त्यांनी पेरले आणि त्यातले 50%च झाडं जगली मी म्हणतो, तर त्याच्याकडे 60 झाडं तयार झालेली आहेत. आता 60 झाडांच्या आमराईला किती आंबे येतील? मल्टिपल्समध्ये येतील आणि ते येतच जातील, त्याला काहीच करायचं नाही. क्या बात आहे. इतना सिम्पल आहे. आता ह्याच्यात काय रॉकेट सायन्स आहे? पण आपण हे सांगत नाही, आपण त्या जार्गनमध्ये अडकलोय. आपण काय बघतो, त्या म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो काय, त्याचा टेनॉर रेशो काय, त्याचा सिग्मा काय. अरे काय गरज आहे? गरजच नाही आहे, ते तुझा धंदाच नाही तो. तू फक्त आंबे लाव ना बाबा, तुझं होईल ना सगळं. आणि ही आंब्याची आमराई तुम्ही लावली तर इमॅजिन करा नेक्स्ट पिढीला काय मिळेल. आज आपण म्हणतो टाटा, बिर्ला, अंबानी हे लोक मोठे झाले, पण आपल्याला हे माहिती आहे का की टाटाच्या फॅमिलीमध्ये पहिला आंबे लावणारा माणूस हा 800 वर्षापूर्वी जन्माला आला होता. त्यांनी तर पहिले, तो श्रीमंत नव्हताच, पण त्यांनी ती प्रोसेस लावून दिली आणि मग त्या पिढ्यानपिढ्या आज आपण रतन टाटा आणि या सगळ्या लोकांचं नाव घेतो. एवढं मोठं त्यांचं बिझनेसचं साम्राज्य आहे. तर ही एवढी मोठी आमराई कशी केली? सातत्य ठेवून. सो श्रीमंत व्हायचं असेल किंवा 1 कोटी रुपये बनवायचे असतील तर पैसा लागत नाही, अक्कल लागत नाही, लागतं काय तर सातत्य. ही प्रोसेस, आंबे लावण्याची प्रक्रिया आजन्म तुम्ही चालू ठेवा, तेच तुमच्या मुलांना शिकवा, ॲटोमॅटिकली तुमच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंत होतील. इतना सिम्पल आहे. क्या बात. ऑलमोस्ट सगळं कवर झालं, पण तरी माझा मोह आवरत नाही, माझ्यातला ग्रीडीनेस आवरत नाही. म्हणून मला विचारायचं आहे की एखाद्याला अजून थोडंसं एक्सलरेटर द्यायचं आहे, ही प्रोसेस थोडी फास्ट करायची, तर त्याला माहिती आहे की माझा पगार नाही वाढणार आहे, तर मला अजून माझं इन्कम स्ट्रीम्स वाढवायचं, तर काही पर्याय
चा विचार करू शकतात का लोक? केलाच पाहिजे. इनफॅक्ट रिलाईंग ऑन अ सिंगल सोर्स ऑफ इन्कम इज फायनान्शियली सुसायडल. शॉर्ट फॉर्म्युला आहे फेल्युअरचा. मग कसं करणार त्याला? मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम कसं करणार? तर आपण आपल्या ऑडियन्सला एक साधा होमवर्क देऊ. ज्या लोकांना एक 5-10 वर्षाचा अनुभव आहे आणि मग त्याच्या पुढे किती पण वर्षाचा, त्यांनी बसून एक यादी बनवा. काय स्किल आहे माझ्यामध्ये? अशा कुठल्या गोष्टी मी मागच्या 5-10, 15-20 वर्षाच्या अनुभवातून आत्मसात केल्या आहेत ज्या मी युनिकली करू शकतो. आय मे नॉट बी द बेस्ट इन द वर्ल्ड बट आय कॅन डू इट युनिकली. त्याची एक लिस्ट बनवा आणि मग त्या स्किलला कॅपिटलाइज करा. आत्ता आपण एक्झॅक्टली तेच करतो या पॉडकास्टमध्ये. काय करतोय? आपली स्किल काय आहे? तर आपल्या डोक्यामध्ये जे विचार आहेत, जे नॉलेज माझ्याकडे आहे, ते मी नीट बोलू शकतो, ते नीट मी मुद्देसूद मांडू शकतो अँड इट लँड्स वेल ऑन दी ऑडियन्स. दॅट इज वाय आय बिलीव्ह अमुक तमुक इज गॉन टू दी प्लेस वेअर इट हॅज गॉन. बिकॉज ते मुद्दे तुम्ही नीट मांडले आणि ते लोकांना बरोबर पटले. इट लँडेड वेल, सो दे आर कमिंग बॅक अँड वॉचिंग दी. सो यू हॅव कॅपिटलाइज दॅट स्किल ऑफ प्रेझेंटिंग अ सर्टन इन्फॉर्मेशन, सम डेटा. अशी प्रत्येकाने ती स्किल शोधावी आणि मग ती स्किल कशी कॅपिटलाइज करता येईल. आणि प्रामुख्याने मी आज सांगेन की आजच्या युगामध्ये तुम्हाला जो पण साईड हसल करायचा आहे, जो पण एक जोडधंदा करायचा आहे, तो इंटरनेट बेस्ड करा. आज इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू डू अ फिजिकल बिझनेस. इफ यू आर नॉट ऑन इंटरनेट, यू आर नॉट देअर. तर स्किल आयडेंटिफाय करणं, त्या स्किलवरती काम करणं, मे बी 1 वर्ष 2 वर्ष, काही लोकांना 5 वर्ष लागतील, पण त्याच्यावर सातत्याने काम करा आणि ते स्किल कॅपिटलाइज करा. मग तुम्हाला बोलता येत असेल चांगलं, तुम्हाला गाता येत असेल चांगलं, तुम्हाला लिहिता येत असेल, वॉट एव्हर. एक्सप्लोर यूट्यूब. असंख्य व्हिडिओज आहेत, लाखोनी व्हिडिओज आहेत. आत्ता एक साधं उदाहरण द्यायचं तर मी एक ऑनलाईन कम्युनिटी बनवली. मला माहीत नव्हतं ऑनलाईन कम्युनिटी काय असते. आय जस्ट रँडमली एक व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसात मी 450 व्हिडिओज बघितले की कम्युनिटी कशी बनवायची, काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं मी शिकलो तिथे बसून. अँड नाऊ आय हॅव माय ओन कम्युनिटी अँड इट हॅज बिकम अनदर सोर्स ऑफ इन्कम फॉर मी. इट इज सो सिम्पल. सो तुमचं टार्गेट पाहिजे की तुम्हाला एक सोर्समधनं दुसरा सोर्स क्रिएट करा, दुसऱ्यामधनं तिसरा, तिसऱ्यामधनं चौथा, किमान 3 ते 4 सोर्सेस ऑफ इन्कम तुमचे क्रिएट व्हायलाच पाहिजे. तरच तुमचा चान्स आहे की यू विल सर्वाईव्ह इवन इफ द टाईम इज बॅड. बिकॉज आज आपण बघतो की नोकरीला शाश्वती नाही, कधी घरी जायला सांगतील माहीत नाही, आणि मग देन यू आर डिपेंडिंग ऑन वन सोर्स. इट इज व्हेरी डेंजरस. सो बेटर इज, प्रत्येकाचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे मी म्हणेन की मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम डेव्हलप करणे. असे काय 5 गोष्टी आहेत किंवा 5 स्टेप्स आहेत ज्या केल्या तर मी हमखास लवकरात लवकर करोडपती बनेन? ओके. सो स्टेप नंबर 1, गुंतवणुकीला प्राधान्य द्या. गिव्ह सेकंड प्रायोरिटी टू एक्सपेन्सेस. सो पे युअर सेल्फ फर्स्ट. इन्कम आला, भले इन्कम कमी आहे, माझा 5,000 इन्कम आहे, त्यातले 500 रुपये मी बाजूला काढणार आणि हे महिन्याच्या सुरुवातीला करणार, शेवटी नाही. फर्स्ट रूल हा आहे की फर्स्ट प्रायोरिटी टू इन्व्हेस्टमेंट. सेकंड, गो थ्रू अ एक्सपर्ट. तुमच्या गल्लीतला एक्सपर्ट शोधा. भारतातला सगळ्यात भारी एक्सपर्टकडे जायची गरज नाही. तुमच्या जवळचा माणूस जो ऑलरेडी तुमच्या 2 पावलं पुढे गेलेला आहे आणि तो या बिझनेसमध्ये असेल किंवा त्यांनी एक चांगला पोर्टफोलिओ बनवला आहे, त्याच्याशी चर्चा करा, त्याचा हात धरून पुढे चाला. हां, एका पॉईंट ऑफ टाईम नंतर कदाचित तुम्हाला त्याचा हात सोडावा लागेल आणि दुसऱ्याचा हात धरायला, दॅट इज फाईन. बट स्वतः प्रयोग करायला जाऊ नका, कारण ऑलरेडी यू हॅव दी व्हील रेडी. डोंट वेस्ट युअर एनर्जी आणि टाईम इन रिइन्व्हेंटिंग. सो आता मी परत गुरुत्वाकर्षणाचा शोध लावतो असं म्हणायला लागलं तर मी मूर्ख असेल. गरज नाही, त्याचा वापर करून घ्या. स्टेप नंबर 2, यूज दी एक्सपर्ट. तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्चाचा आराखडा कायम चेक करत जा. रोज खर्च लिहा, कारण गेम इज अबाउट एक्सपेन्स. कधी कधी आपल्याला कळत नाही, आपले खर्च वाढून जातात. त्याचा जो ट्रॅक ठेवतो माणूस की मी किती रुपये कमवले आणि किती रुपये माझ्याकडे उरत आहेत, बाहेर जात आहेत, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण मी रॉबर्ट कियोसाकीचा खूप मोठा फॅन आहे. त्यांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं जे माझ्या डोक्यात प्रिंट झालं. तो असं म्हणतो की तुम्ही किती पैसे कमवता ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे की त्यातले किती पैसे तुमच्याकडे उरतात, आणि त्याहून जास्त महत्त्वाचं आहे की त्यापैकी किती पैसा कामाला लागतो, काम करतो. सो चौथी स्टेप ही आहे की जो काही पैसा तुमचा उरतो आहे, 100 रुपये असेल नाही तर 1 लाख रुपये असतील, त्या पैशाला कामाला लावा अशा पद्धतीने की त्याच्यावर जो परतावा मिळतो आहे तो परतावा महागाईच्या दराच्या 1.5 ते 2 असला पाहिजे. आज इंडियात दी ॲव्हरेज इन्फ्लेशन इज अराउंड 5%. सो टार्गेट 12% मिनिमम, अँड देन इफ यू आर लकी यू कॅन गेट मोर, बट 12% इज मोर दॅन सफिशियंट. आणि 5वा रूल आहे की प्रॅक्टिस डिलेड ग्रॅटिफिकेशन. इथे प्रोक्रॅस्टिनेशन कामाचं आहे. माझ्या पुस्तकातला एक तो धडा आहे की प्रोक्रॅस्टिनेशन इज ॲक्च्युली गुड. सो पोस्टपोन करा. आणि आपल्याला मध्ये मध्ये आज
डिलेड ग्रॅटिफिकेशनच्या आडवं येणारी गोष्ट काय, तर ही सातत्याने मिळणारी प्रलोभनं. ह्या वेबसाईटवर सेल चालू आहे, तिकडं तो सेल चालू आहे आणि सातत्याने ते ॲडव्हर्टाईज समोर येतात. मग तिथे काय करायचं कंट्रोल करायला, तर एक मी सिम्पल रूल सांगतो 24 तासाचा. मला एखादा मोबाईल घ्यायची आता इच्छा झाली, उकळी फुटली अचानक, काय तर iPhone 16 लॉन्च हो गया बाजार में, तर सब भाग रहे इधर उधर की अरे अपग्रेड करा. मला पण इच्छा झाली. इट इज परफेक्टली फाईन. आय एम ऑल्सो ह्युमन बिंग. तर इच्छा होणं चुकीचं नाही, किंवा आपल्याला एकदम त्याला काही ऋषीमुनी व्हायची गरज नाही की हिमालयात जाऊन मी तपश्चर्या करीन आणि माझ्या सगळ्या इच्छा मारून टाकीन. काही गरज नाही. इच्छा झाली ना, नो प्रॉब्लेम. दुकानात जा, मोबाईल फोन बघा, सगळं बघा, फक्त तिथे निर्णय घेऊ नका. 24 तास स्वतःला वेळ द्या आणि 24 तासात काय करायचं एवढाच विचार करायचा आहे मला, की ह्या गोष्टीची मला गरज आहे की हे हवीशी वाटते. गरज असेल 2 iPhone घ्या, मी तर म्हणतो. हवीशी वाटत असेल तर स्टे बॅक, उसको पोस्टपोन करो, मैं अगले महीने में लूँगा. जे तुम्ही गुंतवणुकीला आज पोस्टपोन करताय ते तुम्ही आज तुमच्या लायबिलिटीजला किंवा अशा रँडम परचेसेसला पोस्टपोन करा. यू विल ॲटोमॅटिकली क्रिएट अ पोर्टफोलिओ. दीज आर दी 5 स्टेप्स. आय थिंक याच्याहून खूप काही, देर इज नो रॉकेट सायन्स इन बिकमिंग रिच. माझ्यासारखा माणूस जो, मी जेव्हा लहान होतो तर माझे आई वडील लोअर मिडल क्लासमध्ये होते. म्हणजे घर घ्यायचं तर सोडा, भाड्याने घ्यायची लायकी नव्हती. हाफ हाऊस भाड्याने घेतलं होतं आणि तिथून मी फायनान्शियली फ्री झालो. आणि मला काही खूप मोठ्या डिग्र्या नाही आहेत माझ्याकडे ना काही. मी सगळा कॉमन सेन्स अप्रोच वापरला आहे. पुस्तकं वाचली आहेत, हे वाचलं ते वाचलं, असं करत प्रयोग करत इफ आय कॅन बिकम फायनान्शियली फ्री अँड आय कॅन अफोर्ड अ लाईफस्टाईल वेअर आय कॅन टेक 100 days वेकेशन इन इयर, आय थिंक एनी पर्सन कॅन डू दॅट. इट इज व्हेरी सिम्पल. दी प्रॉब्लेम इज वी डोंट वॉन्ट टू लर्न ऑर वी डोंट हॅव प्रॉपर गायडन्स. ते शोधा, गायडन्स घ्या, जवळचाच माणूस शोधा अँड स्टार्ट वर्किंग. इट्स सो इझी. क्या बात आहे. लिटरली मला 2 शब्दात हे माझ्यासाठी समज झालं की प्रीपोन इन्व्हेस्टमेंट, पोस्टपोन एक्सपेन्स. एक्झॅक्ट, विषय संपला. क्या बात आहे सर. खूप खूप धन्यवाद तुमचे. खरं तर ॲस्पिरेशनल वाटणारा, खरं तर मगाशी म्हणालो तसं लायकीच्या बाहेर वाटणारा 1 कोटीचा आकडा कुठेतरी या 60 मिनिटानंतर तो लिटरली असं वाटतं की नाही, हा प्रत्येकाला शक्य आहे. आणि ती अमाऊंट, ती कन्सिस्टन्सी आपण मेंटेन ठेवली तर सहज शक्य आहे. आय एम शुअर तुम्हालाही असं वाटेल. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये अर्थात कॅल्क्युलेटर देतो SIPचा. ह्या SIPच्या कॅल्क्युलेटरवरती खेळा, थोडा अंदाज घ्या आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमचं करोडपती होण्याचं टार्गेट कधी आहे. आणि जर शक्य असेल, जर तुम्हाला चालणार असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा तुमचं करोडपती व्हायचं टार्गेट कधीच आहे. आणि अर्थात आपण सरांसोबत अजून अनेक विषय घेऊ. तुम्हाला कुठला विषय आवडेल सरांसोबत बोलायला हे नक्की कळवा. धन्यवाद.